जय शिवराय शेतकरी बांधवांनो, आपल्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 जून 2026च्या शासन निर्णयानुसार 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे। सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ही कर्जमाफी योजना जाहीर केली आणि त्याच्यामध्ये जे 2 लाखापर्यंत कर्ज आहे ते माफ करण्यात येणार आणि जे आपल्या पीक कर्जाची नियमित परतफेड करतायत त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून 50,000 रुपये अनुदान दिले जाणार। आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की अधिकृत असा शासन निर्णय जाहीर झाला आहे, मग 50,000 अनुदानाचं अनुदान हे खात्यावर कधी जमा होणार किंवा 50,000 अनुदानाची KYC कधी सुरू होणार, संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर मित्रांनो, चॅनलवर तर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कर्जमाफी असेल, प्रोत्साहन अनुदान असेल, याची संपूर्ण माहितीचे व्हिडिओ आणि शासन निर्णयामधील माहिती आपण यापूर्वी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। तर शेतकरी बांधवांनो, जी कर्जमाफी जाहीर झालेली आहे ती 2 जून 2026 रोजी शासन निर्णय काढून जारी करण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर 2 ते 7 जून या बँकांकडून माहिती गोळा करण्यात येणार, म्हणजे जे प्रोत्साहनपर अनुदान असेल किंवा कर्जमाफीमधील पात्र लाभार्थी असेल यांची बँकेची जी माहिती आहे त्यांची छाननी होणार, तपासणी होणार आणि योग्य ते लाभार्थी ठरवले जाणार। आता सरकारने सांगितलं होतं की 30 जूनपूर्वी आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, म्हणजे त्या 30 जूनमध्येच प्रोत्साहनपर अनुदान हेही शेतकऱ्यांना दिलं जाणार। पण 30 जूनपूर्वी सरकार ही यादी कधी जाहीर करणार याच्यावर अधिकृत अशी माहिती किंवा अधिकृत अशी तारीख सरकारने जाहीर केलेली नाही आहे। आता तुम्हाला काय वाटतंय की 30 जूनच्या आधी ही यादी जाहीर होणार का किंवा 30 जूनच्या आधी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात प्रोत्साहनपर अनुदान जमा होणार का, हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। कारण सरकारने 2 जून नंतर कर्जमाफी असेल किंवा प्रोत्साहनपर अनुदान असेल याच्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही। जेव्हा पण सरकार याच्यावर प्रतिक्रिया देईल किंवा अधिकृत अशी तारीख जाहीर करेल तेव्हा आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत। तोपर्यंत कोणत्याही अफवावर बळी पडू नका की कर्जमाफीची यादी आली, प्रोत्साहनाची यादी आली, कारण अजूनही याद्या आलेल्या नाही आहेत। कारण जेव्हा पण यादी येतील तेव्हा सर्वप्रथम ती यादी बँकेकडे येईल, CSC केंद्राकडे येईल आणि त्याच्यानंतरच शेतकऱ्यांना आपला आधार प्रमाणीकरण करावं लागणार। ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।